मी तेल वगैरे वापरत नाही बिर्याणीत. तेल असेल, तुमचे लाल मसाले बिसाले काही वापरत नाही. किचनमध्ये काय होतंय, जे वेस्टेज गोष्टी जाणार असतात त्याच्यावरती आपण लक्ष देत नाही. आपलं खरं प्रॉफिट तिथंच असते की कस्टमरच्या टायमिंगमध्ये माझ्याकडं ऑल टाईम 70 ते 80 लोकांची कॅपॅसिटी आहे. तेवढी कॅपॅसिटी मी 15 मिनिटात पण देऊ शकतो. आणि मी बीडला आमच्याकडे मासवडी म्हणजे घरची वेगळी असते, पण मी पुणेरी पद्धतीमध्ये बीडच्या मसाल्यात बनवली. कस्टमर असो नसो, आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर. आज नाही आला उद्या 100% येणार आहे. आणि आजपर्यंत तर मला कुठलीही मार्केटिंग न करता मी चांगले लाख लाख रुपये काउंटर उचललेत. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले आहेत सूर्यकांत जाधव सर, ज्यांनी वयाचे 17 वर्ष हॉटेल लाईनमध्ये घालवले आणि त्यातून त्यांनी खूप सारा एक्सपिरियन्स घेऊन स्वतःचं हॉटेल देखील आता ते चांगल्या पद्धतीने रन करत आहेत. तर त्यांच्या हॉटेलचं नाव आहे VS बिर्याणी. VS बिर्याणी म्हणजे फक्त बिर्याणीच नाही तर ऑल व्हेज नॉन व्हेज सगळं मिळतं त्यांच्याकडे. तर सर, स्वागत आहे तुमचं आज बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये. पहिला प्रश्न माझा तुम्हाला, त्या अगोदर तुम्ही तुमची एक छोटीशी आम्हाला ओळख करून द्या. नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत जाधव, हॉटेल VS बिर्याणीचा सर्वेसर्वा. तर VS बिर्याणी सुरू करण्यामागची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला सर? हॉटेल व्यवसायामध्ये मी 18 वर्षापासून आहे आणि गेल्या 18 वर्षामध्ये मी पुण्यामध्ये अनेक ब्रँड तयार केलेले आहेत. असं मला वाटलं की आपण आपला स्वतःचा एक ब्रँड असावा. त्या माध्यमातून मी हॉटेल VSची सुरू केली. म्हणजे या अगोदर तुम्ही पुण्यात बऱ्याच ठिकाणी काम केलं. हो. मग तुमच्या डोक्यात विचार आला की बाबा आपण पण बऱ्याच स्वतःच ठिकाणी चालू करावं. केलंय, तर आता आपण करायला काय हरकत नाही. बरोबर. किती वर्ष झाले आपलं हॉटेल चालू करून? आता हे चालू केलं आपण 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हो. तर 2 वर्ष झाले तुम्ही हॉटेल चालू केलंय. चालू केल्याच्या नंतर सगळ्यात जास्त अडचणी काय आल्या बरं तुम्हाला? अडचणी तर आतापर्यंत तर काही आल्या नाही, कारण की आपण अडचणी येण्यासाठी तसं काही कामच नाही केलं. कारण की आपल्याकडे जे ग्राहक येतो त्याला पूर्णपणे काळजीपणाने आपण पूर्ण व्यवस्थित देतो. समजा क्वालिटी असन, सर्व्हिस असन, स्वच्छता असन, हे जी आपण काळजी घेतो, त्याच्यामुळं आपल्याकडं अडचण येण्याचा काही विषय नाही. म्हणजे प्रॉपर सगळं लक्ष हो. देता तुम्ही व्यवस्थित. आता पुण्यामध्ये बऱ्याच बिर्याणी आहे, तुमच्या बिर्याणीची काय खासियत आहे बरं अशी वेगळी? आपल्या बिर्याणीची खासियत म्हणजे कस्टमर खाल्ल्यानंतर सांगतो की अशी बिर्याणी आम्ही कुठंच खाल्ली नाही. अच्छा. ती बिर्याणी मी स्वतः बनवतो. आणि मी जवळपास वयाच्या 18व्या म्हणजे 17व्या 18व्या वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे. त्याच्यामुळं मला तेव्हापासून हॉटेल व्यवसायाची आवड असल्यामुळं मी बीडमध्ये ज्यावेळेस हॉटेल लाईनला कामाला लागलो होतो त्यावेळेस बिर्याणी बघून शिकलो मी ती. समजा. अच्छा. हो. बरं, आता आपली जी पुण्याची बिर्याणी आहे, दम बिर्याणी म्हणतो आपण त्याला, ती मसाल्यामध्ये येते. आता तुमची मी बिर्याणी पाहिली, ते एकदम म्हणजे असं मसाला वगैरे काही नसतो त्यामध्ये. नाही, Direct माझी जी असं- बिर्याणी आहे ही खूप जुनी बिर्याणी आहे. आपल्या निजामशाहीच्या काळामधली बिर्याणी आहे ही व्हाईट बिर्याणी आपली. म्हणजे हैदराबादला त्यावेळेस व्हाईट बिर्याणी होती. तीच बिर्याणी ही निजामशाही ज्या टाईमाला बीड साईडला होते त्यावेळेस ही बिर्याणी, त्यांचं खाद्य म्हणजे बिर्याणीच होतं. अच्छा. ती बिर्याणी आपण स्वतः चालू केली आपली हॉटेल VS मध्ये. आता पुण्यामध्ये चालते का बिर्याणी? हो, खूप चांगल्यापणे रिस्पॉन्स आहे तिला. ती बिर्याणी लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत कोणीही खाऊ शकतं. 6 महिन्याचं बाळ पण खाऊ शकतं आपली बिर्याणी. असं कधी येतो का एखाद्या ग्राहकाकडून की काय तुमची बिर्याणी डायरेक्ट नुसता भातच दिसतोय म्हणून? ज्यावेळेस कस्टमरला असं वाटतंय तुमच्या राईसमध्ये नुसता राईस दिसतोय, पण ज्यावेळेस तो खातो त्यावेळेस त्याला अप्रतिम त्याचा सुगंध असेल, राईसमधून जी बिर्याणीची चव असेल हे पूर्णपणे त्याला राईसमध्येच भेटते. त्याला मसाला खाण्याची गरज नाही. बरोबर. आणि मी जे मसाले टाकतो ते खडे मसाले असतात फक्त, बाकी कुठलाही ग्रेव्हीचा याचा पदार्थ वापरत नाही आपण. कधी असं एखाद्याचा ग्राहकाचा रिव्ह्यू आला का की बाबा आम्ही खाल्लेली बिर्याणी तिकडे तर मसाल्यात मिळते, तुमच्याकडे तर मसाला नाही? तोच ग्राहक मला खाल्ल्यानंतर सांगतो की त्याच्यापेक्षा तुमची बिर्याणी छान आहे. असं झालेत म्हणायचं? हो, किस्से झालेत, बरं. भरपूर किस्से झालेत असे. त्यांना तुम्ही काय उत्तर दिलं? त्यांना सांगितलं, खाल्ल्यानंतर तोच कस्टमर सांगतो मला की त्यांच्यापेक्षा तुमची बिर्याणी सुंदर आहे किंवा छान आहे. आता आपल्या हॉटेलमध्ये एकच बिर्याणी का काही वेगवेगळ्या नाही, एकच. varieties आहेत? आपल्याकडं चिकन दम बिर्याणी असेल किंवा मटन दम बिर्याणी असेल, दमची बिर्याणी लावतो आपण. दिवसाला किती बिर्याणी जाते आता तुमची? सध्या तरी मी एक 5-5 किलोचे 2 ते 3 पातेले लावतो समजा. आणि त्या कसं काय नियोजन असतं? सकाळचं माझं, मी सकाळी 11 वाजता आपली बिर्याणी लागते, चिकनची 5 किलोची लावतो. त्याच्यानंतर संध्याकाळी मटन आणि चिकन ह्या दोन्ही पण लावतो 5-5 किलो. समजा एक टार्गेट 10 ते 15 किलोचं आहे आपलं. म्हणजे संध्याकाळी मटनची असते, सकाळी नसते? नाही, असते ना, सकाळी पण लावतो आपण. समजा
सकाळी जर चिकनची लवकर संपली तर आपण परत लगेच मटण घेतो, म्हणजे अल्टरनेट घेतो. समजा चिकनची संपत आली तर मटण लावतो आणि मटण संपत आली तर चिकन लावतो, समजा सेल होण्यावरती समजा. बरोबर. आता ही बिर्याणी बनवण्याची प्रोसिजर काय असते आणि त्यात तुम्ही मसाले वगैरे कसे काय टाकता जेणेकरून तुमची सेम टेस्ट एकच राहिली पाहिजे? आता आपली जे मसाले आणि बिर्याणीचा जो आहे तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, रोजचं प्रमाण असतं. समजा आपण 5 किलो लावतो, समजा तर कस्टमरच्या मला पार्टीच्या ऑर्डर येतात, माझे 10 किलो आहे, माझे 20 किलो आहे, त्या पद्धतीने आपण त्याचे मसाले वाढवतो समजा बरोबर. क्वांटिटीनुसार. समजा तर त्याच्यामध्ये अशा पार्टीच्या ऑर्डर असल्यामुळे समजा मी त्या पद्धतीने तेवढे मसाले वाढवतो त्यात. आता बरेच हॉटेल व्यावसायिक सोशल मीडियावरती आलेत, मार्केटिंग करतात. इव्हन मी पण माझ्या हॉटेलची सोशल मीडियामार्फत मार्केटिंग करतो. तर मी तुमचे पण आता व्हिडिओ पाहिले, तर काय असं तुम्हाला वाटलं का की बाबा आता बऱ्यापैकी आता गरज आहे सध्या सोशल मीडियाची आपल्या पण व्यवसायाला? 100% आज सोशल मीडियामुळंच आज हॉटेल लाईन कुठलीही असो, हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कस्टमरपर्यंत पोहोचतो. की आपण आज स्वतः मी 2 वर्ष झाले हॉटेल टाकले, पण 2 वर्षात मी एकही रील नव्हती टाकली. अच्छा. आज मी फक्त 1 ते 1.5 महिन्यामध्ये रील टाकण्याचं कारण पण आहे माझं, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, क्वालिटी, क्वांटिटी, कस्टमरला सर्व्हिस देणे, ह्या सर्व गोष्टी आहेत, पण लोकांना माहीतच नाहीये माझं हॉटेल. त्या कारणामुळे मला रील टाकावं लागतं. तुम्हाला काय वाटते सोशल मीडियामुळे फायदा होतो का? 100% फायदा होतो. कसा फायदा होतो? कारण की मी 1.5 ते 2 महिन्यामध्येच आता चालू केलेत रील टाकायला, तर मला बरेच कस्टमरचे कॉल येतात, सर आपलं हॉटेल चालू आहे का? सर माझा टायमिंग आहे हॉटेलचा 4 ते 7 बंद असतं दुपारी, त्याच्यामुळे कॉल येतात की सर आपलं चालू आहे का? तरी पण मी त्यांना होईन तेवढी बिर्याणी देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. किंवा माझ्याकडं मटन थाळी आहे, चिकन पूर्ण थाळी आहेत, मच्छी आहे, मटन आहे, चिकन आहे, तरी पण बिर्याणी होईल तेवढी मी देतो कस्टमरला समजा. बरं, आपल्या हॉटेलमध्ये आता काय काय व्हरायटी आहेत? व्हेज, नॉन व्हेज बिर्याणी सगळे आपल्याकडं व्हेज आहे, नॉन व्हेज आहे, पूर्ण डिशेस आहेत आपल्याकडे. सर्वात जास्त चालणारी कुठली डिश? सर्वात जास्त चालणारी माझी बिर्याणी. बिर्याणी. हो, बिर्याणी खाण्यासाठी बिर्याणी आणि चिकन थाळी असेल, मटन थाळी असेल, ह्या पूर्ण चांगल्या प्रकारचे म्हणजे ऑल सगळं ठेवलंय हो. तुम्ही. आता तुमच्या हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी आणि तुम्ही फक्त व्हीएस बिर्याणी असं नाव ठेवलं, याच्या मागचं कारण काय? आता ह्याच्या मागचं कारण म्हणजे मला तर हॉटेलचं असं खूप युनिक जुनं नाव द्यायचं होतं, पण आमचं जे हॉटेल आहे आम्ही ते पार्टनरशिप मध्ये केलेलं होतं पहिलं. सुरुवातीला 1-2-4 महिन्यानंतर मग मी ते हॉटेल मी स्वतः लावून घेतलं. आता ते नावाचा विषय असा होता की मी खूप जुनी म्हणजे पारंपरिक, समजा मला हॉटेल परंपरा किंवा मन समाधान या पद्धतीने नाव द्यायचं होतं, पण पार्टनरशिप मध्ये असल्यामुळे पार्टनरशी बोललो होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या, माझ्याकडे चव आहे, मला कॉन्फिडन्स आहे, काही जरी नाव असलं तर मी त्याचं मी ब्रँड तयार करू शकतो. बरोबर. त्या माध्यमातून मी व्हीएस बिर्याणी हे नाव हाय असंच ठेवलं. ते हाय लॉंग असं फॉर्म काय या गोष्टी? हे लॉंग फॉर्म म्हणजे आपल्या माझ्या नावाने सुरू केलं म्हणायचं थोडक्यात हे हॉटेल. सूर्यकांत जाधव म्हणजे एस मध्ये घेतलं होतं आपण आणि वटेश्वर नावाने व्ही घेतलं होतं. त्यांचं वटेश्वर आणि तुमचं सूर्यकांत व्हीएस बिर्याणी. बरोबर. आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे हॉटेल लाईन मध्ये आहात, बऱ्याच ठिकाणी तुम्ही काम केलंय. बरोबर. आता हॉटेल लाईन मध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कुठली वाटते तुम्हाला? अवघड गोष्ट म्हणजे कस्टमरशी तुम्ही संवाद कसा करता त्याच्यावरती तुम्ही डिपेंड राहता समजा. कारण कस्टमर एखादा पिऊन येतो, राडा करतो, त्याला कसं हँडल करायचं हे आपण ठरवतो किंवा मी मुलांना पण सांगतो. कोणी कस्टमरशी पिलेल्याच्या म्हणजे रिटर्न त्यांना उत्तर द्यायचं नाही तुम्ही. त्याच्यामुळे काही अशी अडी अडचण असेल तर तुम्ही मला सांगा, मग मी सांगतो समजा कस्टमर काय झालं दादा, काय चुकलंय का, काय पाहिजे का, किंवा आता मुलांकडनं कधी चुका होता समजा टायमिंग मध्ये, कांदा लिंबू किरकोळ गोष्टीवरून समजा वादविवाद ते कस्टमरला आपण हँडल करायचं त्यावेळेस. म्हणजे हुज्जत घालणे म्हणजे लय मोठा महामूर्खपणा. बाकीचे डिस्टर्ब होतात ना, त्यामुळे खरंच काहीतरी चुकीचं दिसतंय. बरोबर. हुज्जत न घालता आपलं प्रेमाने देणे आणि मोकळं होणे. आणि किचन मध्ये कशा गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे? आता किचन मध्ये मी स्वतः 18 ते 20 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा. तो एक्सपिरियन्स म्हणजे मी जे मॅनेजमेंट आहे माझं, जेणेकरून माझा सेफ असेल, त्याच्या हाताखाली 2-3 हेल्पर आहेत ते असतील, माझं त्यांना एकच सांगणं असतं की कस्टमरच्या टायमिंग मध्ये माझ्याकडे ऑल टाइम 70 ते 80 लोकांची कॅपॅसिटी आहे. तेवढी कॅपॅसिटी मी 15 मिनिटात पण देऊ शकतो. आणि तसं मॅनेजमेंट मी एवढे दिवस काम केलेलं आहे, सगळ्या गोष्टीची माहिती आहे, त्याच्यामुळे मी सगळं हँडल करतो. बरोबर. माझ्याकडे जो काम करणारा वर्ग आहे तो मी हॉटेलच्या ओपनिंगच्या दिवसापासून तोच माझ्याकडे स्टाफ आज पण आहे. म्हणजे आजपर्यंत मी चेंज केला नाही. आता सर्वात बघायला गेलं तर मेन प्रॉब्लेम हॉटेल लाईन मध्ये एकच असतो, तो असतो स्टाफचा. बरोबर. तसं तुम्हाला कधी जाणवला का? मला कधीच जाणवलं नाही, कारण स्टाफ सोबत जे मी राहतो
मी असं कधी समजतच नाही की ते स्टाफ आहेत मी मालक आहे, ह्याच्यामध्ये मी कधी दुरावा केला नाही. त्यांच्यासोबतच जेवतो, तिथंच तिन्ही टाइम त्यांच्यासोबत नाश्ता असेल, जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, तिन्ही टाइम माझं तिथंच असतं. मी घरी फक्त झोपण्यासाठी जातो. बरोबर, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही एक फॅमिली म्हणूनच तुम्ही हो, त्यांना ट्रीट बरोबर. करतात. त्यामुळे तुम्हाला सांगितलं ना मी, माझ्याकडं ज्या दिवशी हॉटेल ओपनिंग झाली, भाकरीवाले बाया असतील, चपातीवाले असतील, मोरीवरती असतील, आजपर्यंत मला बदलायची गरज नाही पडली. आणि त्याचा पेमेंट वेळेवर देणं, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पहिल्यापासून मनातून जपलो, कारण की बरोबर. आपण स्वतः दुसऱ्याची इथं काम केलंय. बरोबर. त्याच्यामुळे मी स्वतः दुसऱ्याकडनं तारखेलाच पेमेंट घ्यायचो. बरं. माझी कहाणी खूप मोठी आहे, समजा सांगायला गेलं तर मी एक 3,000 पासून ते 5-60,000 पर्यंत पेमेंट घेतला. आणि तरी पण मला वाटलं की आपण स्वतःचा बिझनेस करावा. बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळा हॉटेलचा मॅनेजमेंटचा पूर्ण अनुभव असल्यामुळं स्टाफला त्याप्रमाणे सांभाळतो. आता तुमचं हॉटेल आहे, हॉटेल लाईन मध्ये स्टाफचं पेमेंट कसं केलं पाहिजे? महिन्याला का 10-5 दिवस ठेवून मग पुढे केलं पाहिजे? नाही, आता माझ्याकडे कसं आहे, 1 ते 1ला महिना भरतो, पण मी ते पेमेंट 10 तारखेला करतो. याचं मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण, ह्याचा विषय असा आहे की जो माणूस समजा आता 1 महिनाभर काम केलंय, 1 तारखेलाच पेमेंट जर केला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला न सांगता जाऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे आपण त्याचे 10 दिवसाचं पेमेंट आपल्याकडं जमा ठेवलं पाहिजे, कारण की तो जाताना कमीत कमी सांगू शकतो, शेट मी गावी चाललोय किंवा मला कामाला यायचं नाही, असं सांगून जाऊ शकतो. बरोबर. आणि ते पुढच्या 10 तारखेला आपण त्याचे 10 दिवसाचं पेमेंट राहिलेलं लिहू शकतो. 100% हा खूप आणि तो जर महत्त्वाचा तसाच गेला तर त्याचं नुकसान होईल त्याच्यात. त्यामुळं तो 100% जाताना सांगून सांगून जाणार आणि तुम्हाला कल्पना असणार की बाबा हा व्यक्ती जाणार आहे, ह्याच्या बदल्यात आपल्याला दुसरा माणूस आता माझ्याकडे जवळपास 15 ते 16 कामगार आहेत, पण मला असं कधी जाणवलं नाही की माझ्याकडे म्हणजे तसा कामगारच नाही आला की आला आणि पळून गेला. हॉटेल लाईन मध्ये हे खूप होतात. कामगारासोबत त्यांच्यासारखंच राहिल्यामुळं माझ्याकडे आहे तेच कामगार राहिले आजपर्यंत. मला चेंज करायची गरज नाही लागली. आता तुम्ही बरेच वर्ष हॉटेल व्यवसायामध्ये काढले किंवा जॉब केलाय, बरोबर. तर तुमच्या हिशोबाने एखाद्या किचन मध्ये किती लोकांचा स्टाफ असला पाहिजे, म्हणजे किचन मध्ये आणि बाहेर? आता तुमचा मेनू काय आहे त्याच्यावरती डिपेंड राहील की तुमच्या सपोज पकडा की मेनू आहे व्हेज नॉन व्हेज थाळी सिस्टीम आहे आणि व्हेज मध्ये किंवा बिर्याणी वगैरे, बरोबर. तुमचंच समजा, त्या हिशोबाने एका किचन मध्ये शेफ किती असले पाहिजे, हेल्पर किती असले पाहिजे, तंदूरवाले किती असले पाहिजे, भांडे घासायला किती लोक असले पाहिजे, किंवा आता भांडे घासण्याचा जो विषय आहे, समजा आता तुमचा कस्टमर किती होतंय तुम्हाला त्याच्यावरती समजा माणसं तुम्हाला लागणार आहे. समजा सपोज दिवसाचा धंदा आहे त्या व्यक्तीचा 31-40 हजार रुपये, तर त्याच्यासाठी एक बाई भांड्यासाठी खूप झाली. आणि किचन मध्ये तुम्हाला एक वस्तात लागल, त्याच्या हाताकडे 2 हेल्पर लागतील तुम्हाला. समजा तुमचं किचनचं डिपार्टमेंट जर वेगवेगळं असेल, व्हेजचा कुक वेगळा असेल, नॉन व्हेजचा वेगळा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला 2 कुक आणि 2 हेल्पर पाहिजे. आणि भांडे घासायला एक बाई लागते. आणि त्याच्यानंतर पाठीमागं भाकरी चपातीला समजा एक 3 बाया मॅक्सिमम माझ्याकडे आता कंपल्सरी 3 असतात. एक भाकरीला ज्वारी आहे, बाजरी आणि चपाती, तिन्हीला वेगवेगळे आहेत माझ्याकडं. तरी माझ्याकडे कसं कंटिन्यू सेल तेवढं होतं समजा, त्याच्यामुळे मला ते ठेवावंच लागतं. आणि तंदूर, माझ्याकडे तंदूर रोटीचा विषय असा आहे की मी बरेच वेळा चालू केला, पण तंदूर रोटी हा नॉनव्हेज सोबत खाणारा कस्टमर माझ्याकडे कमी आहे. अच्छा अच्छा. की माझी जी भाकरी आहे ती मला नाही वाटत की माझ्या आसपासच्या एरियात कुठंच भेटत असेल म्हणून, कारण की आता सध्या मला 150-200 रोजच्या माझ्या भाकरी पार्सलच जातात. मला स्विगीवरती असेल, झोमॅटोवरती असेल, मला भाकरीसाठी रिव्ह्यू चांगले आलेले आहेत कस्टमरचे की तुमची भाकर ज्यावेळेस खातो आम्ही की आम्हाला असं वाटतं की घरीच बनवलेली भाकरी आहे. आणि माझी भाकरी पण मोठी आहे. भाकरीचं सांगायचं गेलं तर मला कधीच चेंज नाही वाटली माझ्या हॉटेलवरती भाकर. आता माझी जर कधी लेडीज सुट्टीवर असेल तर आमच्या मिसेस काही करतात तिथं, म्हणजे सगळं जेवण आहे ते. तसं मग बघायला गेलं तर 8 लोक लागतील किचन मध्ये. हो, एक 7 ते 8 लोक माझ्याकडे आहेत आता किचन. बाहेर आता बाहेर जवळपास 5 ते 6 लोक आहेत सध्या. कसे कुठल्या वेटर डिपार्टमेंट मध्ये 4 लोक आहेत आणि मॅनेजर एक आणि टेबल हेल्पर एक, म्हणजे 6 लोक. हो, कधी 15 कधी 16 असतात समजा. 14-15 स्टाफ. तुम्ही जर 30-40 हजारचा व्यवसाय करत असाल तर तेवढा स्टाफ पाहिजे. आणि जो तुमची क्वालिटी आहे, आता व्हेज नॉन व्हेज आहे आपल्याकडे, तर एकसारखे टिकवून राहण्यासाठी तुम्ही काय करा? आता आपली जी क्वालिटी आहे, माझ्याकडे जवळपास 200 लिटरचं रश्श्याचं पातेलं आहे. तेवढंच रश्श्याचं पातेलं बनवतो समजा. मी संध्याकाळी बनवून ठेवतो, दिवसभर सेल करतो. जो माझा मसाला आहे, तीळ, खसखस आणि खोबरं ह्याचं वाटत आहे. मी कुठलीही कांद्याची गिरवी रश्श्यामध्ये वापरत नाही, कारण की माझ्याकडे जो येणारा ग्राहक आहे तो सांगतो की तुमच्याकडे एवढं आम्ही तिखट खातो तरी पण आम्हाला त्रास कधी जाणवला नाही. त्याच्या मागचं कारण हेच आहे की आपण कुठलेही बाहेरचे म्हणजे ग्रेव्ही असतील हे असतील कुठल्याही प्रकारचं वापरत नाही. अच्छा. त्याच्यामध्ये तीळ, खसखस, खोबरं म्हणजे तिन्ही पौष्टिक गोष्टी आहेत.
तीळ असेल चांगला आहे, खसखस असेल, हे कोणी वापरत नाही. हम्म. आज खसखस 3,000 असो, 4,000 असो, 2,000 असो, मी तेवढीच क्वांटिटी टाकतो. बरोबर. आज मी हॉटेल चालू केलं होतं त्यावेळेस मला वाटतं 160 रुपये किलो खोबरं होतं. आज तेच खोबरं 400 रुपये किलो झालंय, तरी पण मी तेवढीच क्वांटिटी टाकतो. माझं 30 किलो 40 किलो महिन्याचं जवळपास काढलं तर मला 100-125 किलो खोबरं लागतं. जवळपास 10 ते 12 किलो खसखस लागते. त्याच्यानंतर तीळ तर काही कट्टाच आणून ठेवतो, समजा जसं लागेल तसं बरोबर. वापरतो. त्याच्यामुळं क्वालिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज नाही करत. आज मी रेट वाढवले नाहीत त्याच्यात. एक गेल्या वर्षी दिवाळीला 50 रुपयांनी वाढवले होते, पण मला कुठलाही ग्राहक म्हणला नाही तर तुमचे रेट जास्त आहेत म्हणून, कारण की त्या क्वालिटीच्या हिशोबाने मी योग्य रेट ठेवलेले. बरोबर. आता सपोज जर एखादा हॉटेल व्यावसायिक आहे, त्याने आपले रोजचे खर्च किंवा ज्या उधाऱ्या असतात त्या कशा मॅनेज केल्या पाहिजे, जेणेकरून तुमचा चिकनवाला आला, मटनवाला आला, रोजची भाजी आली, आता ह्या लोकांचं आपण पेमेंट लगेच केलं पाहिजे का महिन्याने ठरवून केलं पाहिजे? आता माझ्याकडे जो येणार आहेत, भाजीवाला असेल, मटनवाला असेल, चिकनवाला असेल, गॅसवाला असेल, ह्यांचे पेमेंट मी असे वार ठरवलेले आहेत. माझ्याकडे चिकनवाल्याला मी सोमवारी पेमेंट करतो. अच्छा. त्याच्यानंतर गॅसवाल्याचं तारखेवाईज असतं. समजा की तुला 1 तारखेला दिलं तर ते नंतर 10 तारखेला देईल, म्हणजे महिन्यात 3 वेळेस देतो त्यांना गॅसवाल्यांना. भाजीवाल्यांना आठवड्याला देतो, त्याचं दर शुक्रवारी असतं. अच्छा. आणि मटनवाल्याचं 1 तारीख ते 1 तारीख असतं समजा. असं का बरं? तुम्ही रोजची रोज पण देऊ शकता, पण ह्यांना असं का ठरवून? नाही, रोजची रोज जर दिलं, जे तुमच्याकडे येणारा पैसा आहे तो येतो आणि लगेच जातो. बरोबर. त्याच्यासाठी समोरच्याला पण वाटते की माझ्यासोबत एखाटे पैसा आलाय, म्हणजे त्याचं समोरच्याचं पण त्याचं काम हा हा, होतं, म्हणजे एकदम त्याला पण एक त्याचं पण काम चांगली होत रक्कम आहे. मिळते. आणि आपल्याला पण रोज रोज तीच गोष्ट आपल्या दिमागात नाही राहत, समजा की आपल्याला ह्याला लगेच द्यायचे. लगेच द्यायचं. मग त्याच्यामुळे आठवड्याभर सगळ्यांना वेळ दिलेला असतो, त्या वेळेत आपण त्यांचे पूर्ण पेमेंट करतो. पूर्ण. भाजीवाला असेल, गॅसवाला असेल, आता येतानाच गॅसवाल्याची मी पेमेंट करून आलो. समजा 8 दिवसाची काही 22-23 हजार झाली, त्याला करून आलो लगेच. मग आता तुमचं हॉटेल जे आहे ते स्वतःच्या जागेत आहे का भाड्याने? नाही, आपली जागा रेंटनीच आहे. आपण जवळपास ती 15 गुंठे जागा रेंटनं घेतलेली. आपल्याला जवळपास 1,26,500 रेंट आहे आता तिथं. बरं. आणि आम्ही तिथं 2 जण होतो. आता 7.5 गुंठे मी घेतली आणि 7.5 त्यांना दिली समजा. अच्छा अच्छा. मग त्यांचं वटेश्वर आहे, आपलं VS बिर्याणी एकाच जागेवर आहे, एकच हॉटेल आहे, मध्ये फक्त पार्टिशन. अच्छा अच्छा. आता एखाद्या हॉटेल व्यावसायिकाने जर त्याचं भाड्याचं हॉटेल आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे बरं, जेणेकरून त्याला प्रॉफिट होईल, लॉस नाही होणार? प्रॉफिट म्हणजे त्यांचं जे मूळ मालक आहे त्यांना हॉटेलची थोडीशी माहिती पाहिजे, जेणेकरून त्यांचं किचनमध्ये लक्ष पाहिजे. किचनमध्ये काय होत आहे, जे वेस्टेज गोष्टी जाणार असतात त्याच्यावरती आपण लक्ष देत नाही. आपलं खरं प्रॉफिट तिथंच असते, पण त्याच्यामध्ये काय होतंय, आपण फक्त काउंटरला बसण्याची वेस्टेज काय जातं? वेस्टेज. आता तुमचं सेफ आहे समजा, तुमच्या सेफने जर समजा मटन किती आलंय तुमच्याकडे 5 किलो, 5 किलोमध्ये किती डिश गेल्यात, बरोबर, मालकाने समजा त्याला विचारलं पाहिजे. आता 5 किलो जर मध्ये जर समजा 25 प्लेट पकडल्या, 1 किलो मध्ये 5 प्लेट सहजासहजी हॉटेलवाले परत एक काढतो, समजा की 4 ते 5 प्लेट व्हायला पाहिजे. 4-5 प्लेट मध्ये जर समजा तुम्ही जर संध्याकाळी 25 प्लेटचा हिशोब काढलाय, त्या जर 20-22 प्लेट गेल्या तुमच्या, तर 2-3 प्लेट समजा मटन कुठे समजा तुम्ही विचारलं पाहिजे तुमच्या सेफला. म्हणजे आता कसं आहे, स्टाफ पण खातो बऱ्यापैकी ठिकाणी, एक 2-2 पीस असे, म्हणजे आता माझा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, मी पण काम केलेलं आहे. आता मी स्वतः हॉटेल मालक आहे, तरी पण मला आता इच्छा होत नाही खाण्याची. आता तुमच्या हॉटेलला त्या दिवशी जेवलं, खूप आनंद वाटला त्या जेवणात, खूप छान जेवण आहे तुमचं. त्याच्यामध्ये बरेच असे हॉटेलला जेवण केलं मी. हॉटेल मालक मला बरेच म्हणले की तुम्ही किचन मध्ये कसं हँडल करता, तर ते सांगतो मी. किचन मध्ये आपलं स्वतःचंही थोडं लक्ष पाहिजे. बरोबर. आता मटन असेल, चिकन आणलं, किती आलं आणि किती गेलं, हे तुमच्या बिलिंग मशीनला सॉफ्टवेअरमुळे सगळं लगेच तुमच्या 2 मिनिटात, सकाळी किती 5 किलो मटन आणलंय, सेल किती झालाय, हे तुमच्या कम्प्युटरवरती तुम्हाला लगेच समजतं. तुम्ही हिशोब कसा ठेवता बरं हॉटेलचा तुमचा? आता माझं कसं आहे, 3 प्रकारचा माझा हिशोब आहे. माझ्याकडे मी डायरेक्ट रजिस्टरला घेतलेलं आहे. एंट्रीच करताना दिनांक, जमा, खर्च आणि शिल्लक, या 3 ज्या रक्कमी आहेत माझ्याकडं, म्हणजे आता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मी पूर्ण जो खर्च आहे माझा, जेणेकरून माझ्याकडे आज पैसे आले किती, त्यातले खर्चले किती आणि शिल्लक राहिले किती, असं मी पूर्ण हिशोब ठेवतो. समजा रोजची रोज असतो. रोज संध्याकाळी मला 1 वाजू 2 वाजू मी हिशोब करूनच घरी जातो. नाही, कधीच नाही. आजपर्यंत 2 वर्षात तर कधी नाही गेलो बिना हिशोबाचं घरी. कधी काय असे दिवस येतात का बरं वर्षामध्ये की जो आहे तो पण म्हणजे लॉस करून धंदा करायला लागतो? सध्या बरेच लोक हॉटेल व्यवसायामध्ये येतात. इव्हन मी पण माझं हॉटेल चालू केलंय. लोकांचं असं मत असतं की बाबा आपण हॉटेल टाकलं की आपल्याला लगेच पैसे यायला सुरुवात झाली पाहिजे. पण काय असतं, आता मी हॉटेल चालू केलं, सुरुवातीला मी चांगली मार्केटिंग वगैरे केली, मला कस्टमर खूप जास्त आला नाही का, पण जास्त आलेल्या कस्टमरमध्ये त्यातल्या 100% लोकांना माझं जेवण आवडणार नाही. मी म्हणतोय त्यातल्या 50%च लोकांना माझं जेवण आवडणार. सुरुवातीला कसं मार्केटिंगमुळे आली लोक, पण नंतर काय होतं की कस्टमर बनायला वेळ लागतो, लोकांकडे तेवढं पेशन्स नाही.
आता तुमचं 2 वर्ष झालं तुमचं हॉटेल चालू, तर तुमचा एक एक्सपिरियन्स सांगा की असं कधी होतं का की बाबा आपल्याला कधी कधी लॉसला जाऊन बी व्यवसाय करायला लागतो, कधी एवढं मानसिक हॅरेसमेंट होते की एवढं आपल्याला मेंटेन करायचं, स्टाफ आहे, किचन आहे, सगळं चालूच आहे ना मीटर, तर आपल्याला त्यात काय तुमचा धंदा हो नाही तर नाही हो, तुम्हाला देणेदारी तर तेवढीच राहणार. बरोबर. कधी असं डोक्यात गणगण होती का बाबा की हा जो आपला जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये चढ उतार येतच असते, पण ते आपल्यावरती डिपेंड आहे, ते टेन्शन घ्यायचंय नाही घ्यायचंय. बरोबर. कारण की विषय ह्याच्यामध्ये कसं चढ उतार हे नेहमीच येतात. आपल्याला माहिती आहे आता गुरुवारी आपल्याला कस्टमर नसतो तर तो शुक्रवारी 100% होणार आहे. बरोबर. आणि माझं पहिल्यापासून मी तेच ठरवलेलं आहे, कस्टमर असो नसो आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर. आज नाही आला उद्या 100% येणार आहे. आणि आजपर्यंत तर मला कुठलीही मार्केटिंग न करता मी चांगले लाख लाख रुपये काउंटर उचललेत. बरोबर. कुठलीही आता तर मार्केटिंग मी सुरू केली, सोशल मीडियाची गरज आहे आजकालच्या काळामध्ये, त्याच्यामुळे मी आता ह्याचं चालू केलंय. म्हणजे लॉसला जाऊन बी धंदा करायला लागतो, करावाच लागतो, 100% करावा लागतो. फक्त तुमचं मन जे आहे ते धंद्यातच पाहिजे. नाहीतर तुम्हाला जर वाटतं मग आज धंदा नाही झाला, मग त्यात निराश काही गोष्टी होऊन तुमच्या, मग तुम्हाला तुमच्या दिमागात जर तेच गोष्टी जर येत असतील, आठवड्यातून समजा असं झालं 2च दिवस व्यवसाय झाला आणि 6 दिवस जर नाही झाला, तर तुम्ही 6 दिवस पण तुमची ताकद ठेवली पाहिजे व्यवसायामध्ये. ते 2 दिवस तुमचे 6 दिवसाचं कव्हर करतील. बरोबर. एवढं मला 100% माहिती आहे. आता हॉटेल लाईन मध्ये असे कुठले वार आहे की ज्यावारी जास्त व्यवसाय होतो आणि कुठले माझ्याकडे चालणारे जे वार आहेत मंगळवार, बुधवार, शुक्रवारी आणि रविवार, या आठवड्यातले 4 दिवस फुल कस्टमर असतो. सोमवार, गुरुवारी आणि शनिवार थोडेसे डाऊन असतात. असं का बरं? आता कसं आहे, माझं थोडंसं IT पार्क मध्ये हॉटेल आहे, पण तिथं ग्रामीण क्राऊड पण आहे. अच्छा. म्हणजे तो शनिवार म्हणजे मारुतीचा वार असल्यामुळं बरेचसे लोक खात नाहीत. बरोबर. मग त्याच्यामुळं आपण व्हेजमध्ये सुद्धा आपल्याकडे आपण एक मासवडी थाळी चालू केलेली, पुण्यामध्ये खूप फेमस आहे. आणि पुण्यामधली ह्यांची जी मासवडी पुण्याची आहे, आणि मी बीडला आमच्याकडे मासवडी म्हणजे घरची वेगळी असते, पण मी पुणेरी पद्धतीमध्ये बीडच्या मसाल्यात बनवली. अच्छा. जेणेकरून घेतल्या पण लोकांना आवडन आणि माझ्या गावाकडचे जे लोक येतात समजा इकडं त्यांना पण आवडन, अशी एक मासवडी थाळी मिक्स दोघांनाही आवडन. कसा प्रतिसाद? आता त्या मासवडीचा प्रतिसाद जेवढं माझं मटण आणि चिकन जात आहे तेवढं व्हेज मध्ये मासवडी थाळी जाते. आता सध्या पाठीमागे ह्या युद्धामुळे गॅसच्या किमती वाढल्या होत्या, आता पण वाढलेल्याच आहेत. हो. तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही काय केलं? रेट आहे तसे ठेवलेले आहेत का वाढवावं लागले? नाही, माझे रेट आहे तेच आहेत. आणि विषय आहे गॅसचा विषय म्हणजे मला फक्त व्हेजच्या ऑर्डरसाठी लागतो, कारण की माझं जे नॉनव्हेज बनतंय ते माझ्याकडे चुलीवरच बनतंय. अच्छा. म्हणजे हॉटेलच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आणि इथून पुढं चुलीवरच बनणार. माझी बिर्याणी जी असेल ती चुलीवरच बनावं लागते. तिला पूर्ण कोळशावरच बनवलं जातं. एक 5 ते 10 मिनिट आम्ही जाळावर ठेवतो, त्याच्यानंतर ती कोळशावरच बनते. कारण की ज्यावेळेस बिर्याणी कोळशावर बनते, म्हणजे जे पाणी शोषून करून जे घेतंय कोळसा, तीच चव असते दम बिर्याणीची. ज्यावेळेस आम्ही पूर्ण 4 किलो जर बिर्याणी बनवली, त्याच्यामध्ये 1 किलो प्रमाणाचं तूप वापरतो. तर त्या तुपाचा जो दम देतो तुपातच, मी तेल वगैरे वापरत नाही बिर्याणीत. तेल असेल, तुमचे लाल मसाले बिसाले काही वापरत नाही. माझ्या बिर्याणीमध्ये फक्त 4 प्रकारचे खडे मसाले जातात आणि तूप जात आहे. हे व्यतिरिक्त माझ्या बिर्याणीत काहीच नाही. पण खाण्याची जी मज्जा आहे ती आपल्या बिर्याणी सोडून कुठल्या बिर्याणीत नाही. म्हणजे खूप दिवसापासून तुम्ही करताय, कस्टमरचा आहे तुम्हाला छान प्रतिसाद आहे. आपल्या हॉटेलला ग्राहकाने पुन्हा पुन्हा यावं म्हणून तुम्ही काय करता? आता माझ्याकडे जे येणारा ग्राहक आहे, तुम्हाला आताच नाही का म्हणलं मी सोशल मीडियाचा मी उपयोग केला नाही, पण ग्राहक चवीच्या माध्यमातून सतत त्यांना व्यसन लागलं होतं माझ्या बिर्याणीचं असेल किंवा थाळीचं असेल. मी आता 1-2 महिन्यापूर्वी मच्छी थाळी चालू केली. मला त्या मच्छी थाळीचा एवढा रिस्पॉन्स भेटला, बरेचसे कस्टमर मला म्हणत होते की अगोदर आता मी का नाही चालू केली. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामुळे मी नव्हती चालू केली, पण पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि माशाची डिमांड वाढली. समजा लोक म्हणाले मटन चिकन तर नेहमीच खातात, आम्हाला तुमची तर मासे पण खायचे. त्यांच्या सेवेसाठी आपण 3 डिश चालू केल्या. मच्छी थाळी म्हणजे त्याच्यामध्ये आपण चिलापी देतो, त्याच्यानंतर पापलेट थाळी आहे, नंतर सुरमई थाळी आहे. त्या थाळीमध्ये सोलकढी असेल, सुकट असेल, भाकरी, राईस, फ्रायमध्ये पीस किंवा रश्श्यामध्ये छोटा पीस असेल तर रश्श्यात पण देतो आपण. आणि चिलापी थाळीमध्ये 3 पीस देतो. म्हणजे पूर्ण जेवण असं पोटभर होतं कस्टमरचं, त्या पद्धतीने आपण त्यांना देतो. आता काय अशी लोक असतात ओळखीचे वगैरे, कंटिन्यू येणार, आज नाही उद्या देतो पैसे, घेऊन जाणार जेवण. मग अशा लोकांसाठी तुमचं काय, म्हणजे असं विषय काय असतो? अशी मी पण करतोय, तुम्हीही करताय, तुम्हाला माहिती आहे अडचणी आहेत, मग त्याला कसं मॅनेज करता तुम्ही? आता काय माहितीये का, ग्राहक म्हणजे आपला देव आहे. बरोबर. पण त्या ग्राहकांना आपण देण्यास नकार नाहीत करत.
पण त्याच ग्राहकांना मनाने आणून दिले पाहिजे. उद्या देतो म्हणला तर दिले पाहिजे. तर ते ग्राहक पुन्हा येतच नाहीत. म्हणजे असे बरेच आहेत. 100 पैकी माझ्याकडे ग्राहक उधारीचा हा नाहीयेच. पण आपले काय होते, सिटीमध्ये जे आपल्याकडे जो क्राऊड असतो हा बऱ्यापैकी बाहेरचाच असतो. लोकलचाच क्राऊड असतो तो, की जेणेकरून थोडेफार समजा मुलं आहेत समजा की दादा मी उद्या देतो, ठीक आहे. मग आपण पण त्यांना ठीक आहे ओके म्हणतो, ठीक आहे दादा द्या उद्या म्हणून. पण ते परत कोणी येतं किंवा कोणी नाही देत, सर्व सारखे नाहीत. कारण की असे बरेच किस्से झालेत माझ्यासोबत पण, उद्या आणून देतो दिले नाही समजा. पण की मी आता तो आपला लॉसच म्हणून व्यवसाय करतो. बुडालेत का असे पैसे? हो, आता जवळपास तर कसं आहे, नॉर्मल जास्त नाही, 200-400 रुपये असे बिल. काही काही कस्टमर असे आहेत पार्सल घेतात, झालं दादा म्हणतात आणि तसेच जातात. पण ज्या टायमाला आपण आता काय स्पीकर कधी कधी लेट वाजतो, डायरेक्ट आपण कस्टमरला म्हणू शकत नाही दाखवा म्हणून समजा. बरोबर. म्हणजे बरेच असे काही कस्टमर असतात दादा की झालं आणि जातात निघून. असे 1-2 किस्से पण झाले. असं ते फोन पेचा पण एक ॲप आहे, ते दाखवतं की हा झालंय म्हणून पैसे पे. आपण गडबडीत असतो कस्टमरमुळं, मग आपलं काही लक्ष जात नाही बाबा एवढं बघण्यात की बाबा आलंय का नाही आलंय. मग असं पण पुण्यामध्ये बऱ्याच वेळा स्कॅम होतात. कधी असं तुमच्यासोबत घडलंय का? घडलंय, 1-2 वेळेस घडलेत. कारण की माझ्याकडे एक कस्टमर होता, मस्त गाळ्यामध्ये सोनं वगैरे घालून आला. दादा म्हणले एक मटण हंडी मला पार्सल द्या. मी पार्सल वगैरे केलं आणि मी काउंटरवरून ते मला म्हणले दादा झालंय पेमेंट. मी फक्त किचनच्या दरवाज्यात जाऊन दुसरी ऑर्डर सांगण्यासाठी गेलो आणि बाहेर ज्या वेळेस आलो, माझं पार्किंग खूप मोठं आहे, पार्किंगला येऊन बघतात मला तो माणूसच दिसला नाही. आणि मी मोबाईलमध्ये चेक केलं, त्याचं पेमेंटही आलेलं नव्हतं. म्हणजे असे विश्वासघात करणारे पण कस्टमर असतात. सगळे तर नसतात, पण कदाचित 100 एक सापडतो समजा. बरोबर आहे. पण आता त्यावेळेस आपण प्रॉपर लॉसच आहे ना तो. लॉस काय, कारण आपल्याला कुठली गोष्ट फ्री मध्ये नसते, आपल्याला सगळ्या गोष्टी भर नाही. त्यामुळे प्रत्येक आता मला वन टाइम जर माझा जो काळा मसाला आहे, वन टाइम मी जवळपास बनवायला जर गेलो तो माझा तो कमीत कमी 1 लाख ते 2 लाखाच्या सुमारात खर्च होतो. त्याच्यामध्ये खडे मसाले तुम्हाला पण माहिती आहेत त्याचे आज मार्केटमध्ये काय रेट आहेत. आज 4,800 रुपये किलो आहे, 4,400 रुपये किलो आहे फक्त विलायचीचा रेट जो आहे. आता आपण 1 नंबरचे मसाले वापरतो, जे आपण मार्केट यार्डवरून आणतो समजा मसाले, ते पूर्ण 1 नंबरचा माल आणतो. कारण की आपल्याकडे जो कस्टमर येणार आहे तो खात्रीशीर येतो की चला इथं जेवण छान आहे आणि इथल्या जेवणाने त्रास होत नाही. कारण की त्यांचा विश्वास आपण घात नाही करायला पाहिजे, हे मला असं वाटतं. आजकाल बऱ्याचशा हॉटेलला काय झालंय की कांद्याच्या गिरवीमध्ये जेवण फक्त मार्केट सोशल मीडियाच्या माध्यमातून मी 1 किलो देतो, 10 किलो देतो, अशा ठिकाणी जे कस्टमर जातात त्यांना ते रिपीट नाही भेटत. बरोबर. आता माझ्याकडे तुम्हाला म्हणलं मी, माझ्याकडे सोशल मीडिया नसताना कस्टमर माझा चांगल्यापैकी बिझनेस होता. बरोबर आहे ना, मार्केटिंग पाहिजे सध्या. कारण कसं आहे, आपण किती छान देतोय हे आपल्यालाच माहिती. हे लोकांना जर कळलं तर खूप छान गोष्ट. आता बरेच कस्टमर म्हणतात तुमचं जेवण एवढं चांगलं आहे आणि तुमचे रेट खूप कमी आहेत. कॅल्क्युलेशन करून रेट ठेवलेत की ह्या डिशमध्ये मला 5-10 रुपये तरी कमीत कमी भेटले पाहिजे. आज पहिलं कसं 20-25% मार्जिन होतं, आज तेच मार्जिन कमीत कमी 5% वरती आलंय. त्या 5%मधून स्टाफच्या पगारी असतील, भाडं असेल, लाईट बिल असेल, हे सगळं मॅनेज करायचं. त्याच्यासाठी खूप मोठा धंदा करावा लागतो आज. बरोबर. त्याच्यासाठी खूप कष्ट बी, सकाळी 9-10 वाजल्यापासून ते रात्री 12-1-2 वाजेपर्यंत थांबावं लागतं. कस्टमर असो किंवा नसो, मला बिर्याणी बनवणं. सकाळी हॉटेल सुरू करता वेळेस कमीत कमी माझा 20,000 रुपये मंथली खर्च आहे रोजचा. मटन असं, चिकन असं. मटनचा रेट तुम्हाला माहिती आहे, आज 800 रुपये किलो मटन आहे. 10 किलो मटन आलं तर 8,000 रुपये होतात. त्याच्यामुळं सुरुवात स्टार्टिंग करतानाच मला कमीत कमी 10-20 हजारात घालूनच करावं लागतं. कधी असा रिव्ह्यू येता का एखाद्या कस्टमरचा की तुमचे रेट खूप जास्त आहे दादा, तिकडं तर कमी आहेत, तुमच्यात आणि त्यांच्यात काय बाबा फरक आहे? नाही, आहेत ना असे पण विचारणारे पण कस्टमर आहेत. कस्टमर काय उत्तर देतात त्यावेळेस? आता माझ्याकडे जे मी A1 क्वालिटीचे जे मसाले असतील, तीळ असन, खसखस असन, ह्या पद्धतीचा माझ्याकडे मसाला आहे. कारण की मी कांद्याच्या गिरवीमध्ये तुम्हाला देत नाही, कारण की चांगलं उत्तम दर्जाचं जेवण देतो तुम्हाला. त्याच्यामुळे मी तुमच्याकडून हक्काने 10 रुपये डिश मागं जास्त घेऊ शकतो. काल मलाच एक कस्टमर म्हणलं की तुमच्याकडे 180 रुपयाला आहे चिकन मसाला आणि तिकडे तर 120लाच मिळतं. मग आता त्यांना एक्सप्लेन केलं मी, पण त्यांना ती गोष्ट पटली नाही. मग म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. कारण कसं असतं, आपल्याला माहिती आहे आपण काय क्वालिटी देतो, आपली स्वच्छता कशी, आपला स्टाफ कसा आहे. आता जर एखाद्या छोट्या अशा ठिकाणीवरून तुम्हाला जेवण येते, आता तुम्ही जसं की म्हणले ग्रेव्ही वापरायची, आता तुम्हाला माहिती आहे हॉटेल लाईन म्हणल्यावर किती दिवस. आता माझ्याकडे जे समजा व्हेजमध्येच
समजा पनीर टिक्का मसाला असेल, पनीर बटर मसाला असेल, त्याच्यानंतर एक 5 ते 10 भाज्या आहेत व्हेज मधल्या, त्या ग्रेव्ही मध्ये बनवल्या जातात. कारण की ते पण का, कारण की तंदूर रोटी सोबत काही काही कस्टमर म्हणतात आम्हाला ग्रेव्ही मधली भाजी पाहिजे, घट्ट पाहिजे. काळ्या मसाल्यामध्ये समजा माझ्या फेवरेट भाज्यात आज मला 4-4, 5-5 किलो रोजचा शेवगा लागतो. शेवगा हा अशी डिश आहे की आमच्या परिसरामध्ये बरेच कस्टमर म्हणतात की ह्या भागात मी बरेच ठिकाणी जेवलो पण तुमच्यासारखा शेवगा कुठं नाही लागला मला समजा. तर माझा जो फेमस डिश आहे, शेवगा असेल, मासवडी असेल, आता मी नवीन थाळी एक लॉन्च केली, ती फक्त 120 रुपये गरजू लोकांसाठी, की जेणेकरून जास्त रेट. आता त्याच्यामध्ये मी 2 भाज्या देतो, डाळ देतो, भात, राईस, चपाती, म्हणजे पूर्ण एका माणसाचं जेवण होईल 120 रुपयामध्ये समजा. ते पण गरजू व्यक्तींसाठी आहे, पण ते फक्त गरजूंसाठी केलं आपण. बरोबर. म्हणजे तिथं पैसे कमवण्याचा उद्देश काही केला नाही त्या थाळीमागं. कारण की काही काही ग्राहक येतात आणि तसेच रिटर्न जातात समजा रेट बघून, मग त्याच्यामुळे आपण एक ती थाळी चालू केली. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता बऱ्याच वर्षापासून तुम्ही पुण्यात आहे, तुमची सर्वात आवडती बिर्याणी कुठली पुण्यातली? माझी स्वतःची बिर्याणी, कारण की माझ्या बिर्याणीमध्ये कुठलाही मसाला नसताना प्रॉपर बिर्याणीची चव देतो. माझा राईस असेल जवळपास 135 ते 40 रुपये किलोचा राईस वापरतो मी, म्हणजे उत्तम दर्जाचा. हॉटेलवाले म्हणजे 60, 70, 80 रुपयाचा जे वापरतो, मी डायरेक्ट 135 ते 140 रुपयाचा राईस वापरतो कायमस्वरूपी, कधीच चेंज नाही होणार. आणि माझा कस्टमर बिर्याणी खाणारा तर कधीच म्हणला नाही मला की तुमची काल वेगळी होती आणि आज वेगळी आहे. पहिल्या दिवशी ओपनिंगच्या दिवशी जी खाल्ली होती कस्टमरनी, आज पण म्हणतात तीच बिर्याणी तुमची तशीच आहे. तर मित्रांनो, जसं की सूर्यकांत सरांनी सांगितलं आपल्याला त्यांचा जो हॉटेल लाईनमधला एक्सपिरियन्स होता, जसं त्यांनी स्वतः हॉटेलमध्ये काम केलं, त्याच्यानंतर स्वतःचं हॉटेलची सुरुवात केली आणि मेन गोष्टी ज्या किचनमध्ये कुठल्या गोष्टी वेस्टेज जातात, कसं हॉटेल मालकाचं लक्ष असलं पाहिजे, स्टाफ कसा मॅनेज केला पाहिजे, ह्या पूर्ण गोष्टी तुम्हाला पॉडकास्टमध्ये बघायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर. थँक्यू.